अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल। मुंडे आज भगवानगडावर पूजा करणार, रात्री भगवानगडावरच करणार मुक्काम। मनोज जरांगेंची उपोषण स्थगित करण्याची घोषणा। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार, आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार, जरांगेंचा इशारा। ओबीसीच्या वरचं नाही, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मंत्री आणि त्यांच्या पोरांना सोडायचं नाही, जरांगेंचा इशारा। सुरेश धस बजरंग सोनावणे मनोज जरांगेंच्या भेटीला। सरकारकडून मध्यस्थी करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न। नेते नुसते व्यासपीठावर येतात आणि जातात, सुरेश धस बजरंग सोनावणेंना जरांगेंचा टोला। सरकारला बेईमानी करायची नसेल तर आरक्षण द्यायला एक दिवस सुद्धा लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुंबईत आंदोलन करण्याचेही दिले संकेत। वंशावळ समिती पुन्हा एकदा गठीत करा, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकऱ्या द्या, तसंच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची पुन्हा मागणी। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश। न्याय मिळाला नाही तर मी इथेच आत्महत्या करणार, विजयाबाई सूर्यवंशी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा। राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा जीव जाण्याची वाट बघताय का? सरकारला त्यांच्या आईचा आक्रोश दिसत नाही का? सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कधी मिळणार? रिपाई पक्षाचे अध्यक्ष सचिन खरातांचा सरकारला प्रश्न। परभणीत वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा। दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली। नागपुरात 3 दिवसीय विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन। या संकल्पनेतून विकसित भारत 2047 या अंतर्गत लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा हेतू। या कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती। मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी यात्रेला जाण्यासाठी विमान बुक केलं। मुंबईला राहणारे भादवनचे नागरिक जत्रेसाठी मुंबईतून विमानाने गावात। असं करणारं भादवन हे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव गाव असेल। राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळमधून शुभारंभ। पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला नियोजनाचा आढावा। केंद्रीय मंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशकात। मालेगावचे बांगलादेशी नागरिक प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची ते भेट घेतील। छत्तीसगड सीमेच्या जवळ असलेल्या नक्षलवाद्यांच्या अंतिम बालेकिल्ल्यात अवघ्या 24 तासात पोलिसांनी उभारले मदत केंद्र। 1000 C60 कमांडोसह 25 BDS टीमचे परिश्रम। कोल्हापूरकर BR पाटील यांनी गावकऱ्यांच्या ग्रुपवर विमान बुक करण्याची संकल्पना मांडली। सगळ्यांनी त्याला होकार दिला। अनेकांचा हा पहिलाच विमान प्रवास। गावाकडे यात्रेला येण्याचा मान माहेरवाशिणीला असतो। या विमानातून काही महिला देखील यात्रेसाठी गावाकडे आल्या, त्यामध्ये एका माहेरवाशिणही होती। विमानानं गावाला आल्यानं माहेरवाशिण आनंदात होती। बुलढाण्यात होणाऱ्या केस गळतीचा आणि दृष्टीदोषाचा संबंध नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन। सातारा जिल्ह्यात GBSचे 4 संशयित रुग्ण, 15 वर्षांखालील 4 मुलांवर उपचार। 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। GBS रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी अकोला प्रशासन सज्ज। मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वॉर्ड तयार। तज्ञ डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देणार। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 ते 6 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। पोलीस घटनास्थळी दाखल होतात, सर्वांनी पळ काढला। हाणामारीचं कारण अस्पष्ट। धुळ्यातील देवपूर परिसरातील अवैध कॅफेंवर पोलिसांचे छापे। पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनापरवाना देशी बनावटीचे 2 पिस्टल, 8 जिवंत कारतूस बाळगणाऱ्यांना अटक। आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती। नाशिक शहर पोलिसाच्या गुन्हे शाखा युनिट 2ची मोठी कारवाई। शिर्डीत रील बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन आरोपींना अटक। चोरीच्या 9 लाखांच्या दुचाकी जप्त। नाशिक पोलिसांची कारवाई।
कार दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी. नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोलनाका परिसरातील दुर्घटना. जागेच्या मागणीसाठी यवतमाळ शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. नगरपालिकेने जुन्या जागेऐवजी घाणीचं साम्राज्य असलेल्या आठवडी बाजार परिसरात जागा उपलब्ध करून दिल्यानं विक्रेते नाराज. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 156 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या वृत्ताची खासदारांकडून दखल. खासदार शोभा बच्छाव यांनी आयुक्तांच्या दालनात विशेष बैठक घेत नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. धाराशिवमध्ये ज्वारीला पाणी देताना विजेच्या धक्क्याने 2 शेतमजुरांचा मृत्यू झाला. उमरगा तालुक्यातील बलसूर येथील ही घटना. व्यंकटराम बालकुंदे आणि खुर्शीद अमीन साब वडगिरे अशी मृतांची नावं. वासवानी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत मातीचा भराव सुरू. अलिबागच्या मिळकत खार गावातील हा प्रकार. कंपनीतील टाकाऊ राख थेट कांदळवनांच्या मुळावर पडल्यानं शेतकरी संकटात. बीएचआर पतसंस्थेच्या जळगावातील मुख्य कार्यालयासमोर ठेवीदारांची निदर्शनं. मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्यानं ठेवीदार आक्रमक. चंद्रपुरात खड्ड्यात उतरून नगरसेवकाचं आंदोलन. महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी पप्पू देशमुख यांचं गांधी प्रतिमा हातात घेत आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात राज्यातील पहिला सरपंच महोत्सव. 3 दिवस हा महोत्सव चालेल. यात सरपंच कबड्डी सामने खेळणार असून कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाच्या वस्तू विक्री स्टॉलचीही उभारणी. सिंधुदुर्गातील वैभववाडी नगरपंचायतीसमोर भाजप आणि महाविकास आघाडीत राडा. ठेका मिळवण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. प्रतिज्ञापत्र सादर करायला गेलेल्या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदारांनी अडवलं. रायगडच्या गागोदे गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह. विविध मागण्यांसाठी संदीप परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनोबा भावे यांच्या गावात आंदोलन सुरू. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मूक मोर्चा. प्रलंबित वेतन, पुनर्नियुक्ती, मानधनवाढ अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. रायगडच्या महाडमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत बॉयलरचा स्फोट. कंपनीतील एक कामगार जखमी. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीत शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात 52वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन. यात राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 330 विद्यार्थी आणि 111 शिक्षकांनी प्रयोग मांडले. अलिबागमध्ये मंथन 2025चं आयोजन. राष्ट्र निर्मितीसाठी देशातील तज्ज्ञांचा जागतिक संवाद. हवामान, लवचिकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा. बारामतीच्या मोरगावातील मयुरेश्वराची माघी यात्रा. मुख्य मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. यवतमाळमध्ये सहकार दिंडीला पालकमंत्री संजय राठोड यांनी दाखवला हिरवा झेंडा. शहरात निघालेल्या सहकार दिंडीने लक्ष वेधलं. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी मांडला 5 वर्षांचा हिशोब. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचीही मुंडे यांची मागणी. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटाही वाढवलाय. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदतवाढ. लातूर जिल्ह्याच्या खरेदी कोट्यातही वाढ. नागपुरात सोयाबीन 4,892चा हमीभाव असताना मिळतोय फक्त 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. 4 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार आयोजित करण्याचा आदेश सरकारकडून मागे. एससीईआरटीनं दिलं होतं सर्व शाळांना सूर्यनमस्कार आयोजनाचे आदेश. काही मजकूर चुकीचा असल्यानं आदेश मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण. शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर मार्कडवाडी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेणार. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेणार. उत्तम जानकर यांची माहिती. आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांना चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं अभिनंदनाचं पत्र. भाजपसाठी 1000 सदस्य नोंदणी केल्यानं हे पत्र दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.